एक अशी अंतराळ संस्था जी हॉलिवूडच्या सायफाय मूवीपेक्षा पण अगदी कमी दरामध्ये मंगळावरती आपलं यान पाठवते। आणि त्या अंतराळ संस्थेच्या सुरुवात कशी झाली किंवा तिने तिचा प्रवास कसा सुरू केला हे ऐकल्यानंतर तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो। ही अंतराळ संस्था म्हणजे आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच आपली इस्रो। इस्रोची स्थापना कशी झाली याचा किस्सा खूप रंजक आहे। या इस्रोच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचा इतिहास तुम्ही ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला या इस्रोवरती अभिमान वाटेल, कारण आपल्या भारतामध्ये काही मोजक्याच अशा इन्स्टिट्यूट आहेत ज्यांचं नाव जरी ऐकलं तरी आपली छाती भरून येते अभिमानाने। ओके, तर आपण आता बघूया मित्रांनो, 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला। ज्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या भारतासमोर काही अडचणी होत्या। त्या अडचणी अशा होत्या की भारत पाकिस्तानची फाळणी झाली होती, त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम दंगली चालू होत्या, जाती जातींमध्ये भेद होते, भारतामध्ये दारिद्र्य होतं, बेरोजगारी होती, गरिबी होती, भूक बळी हा समस्या होती, अन्नधान्याची टंचाई होती, रोजगार नव्हते, उद्योगधंदे नव्हते। या सर्व काही गोष्टी नुकताच भारत देश गुलामीतून स्वातंत्र्यामध्ये आला होता। अशा सर्व अडचणी असताना भारतासमोर भारतामध्ये काय चालू करायचं, सगळ्यात पहिल्यांदा गरिबी दूर करायची की अंतराळ कार्यक्रम चालू करायचा, याच्यामध्ये मतभेद होते। कारण हे मतभेद चालू झाले त्यावेळेस भारतामध्ये अंतराळावरती खर्च करणं म्हणजे नाहक एखादी मोठी काहीतरी चैनीच्या गोष्टींवरती खर्च करणं अशी चर्चा चालू झाली होती। अशा वेळेस एक अंतराळ संस्था अत्यंत तुटपुंजा खर्चामध्ये चालू होती। तुटपुंजा खर्चामध्ये चालू होती म्हणजे याच्यामध्ये अक्षरशः सुरुवातीला त्यांचे अंतराळ यान नेण्यासाठी किंवा त्यांचे रॉकेट लॉन्चर नेण्यासाठी एक स्पेसिफिक वाहन नव्हतं, तर त्याचे रॉकेट लॉन्चर नेण्यासाठी सायकलचा वापर करण्यात आलाय। हाताने रॉकेट लॉन्चर बनवलेत। काही काळ आपलं भारताचं पहिलं आर्यभट्ट नावाचा उपग्रह तर बैलगाडीवरती नेला होता उड्डाणासाठी। म्हणजे इथपर्यंत बिकट परिस्थिती असताना ही इस्रो संस्था, ही आपल्या भारताच्या अभिमानाचा मानाचा तुरा असणारी इस्रो संस्था काहीच वर्षाने अक्षरशः एका उड्डाणामध्ये 2017 ची गोष्ट आहे, एका उड्डाणामध्ये 104 उपग्रह अवकाशामध्ये वितरित करते। आणि ज्या देशाने भारताला कायम एक हीन भावनेने पाहिलं त्या देशाचे त्या 104 उपग्रहांमध्ये 92 उपग्रह त्याच देशाचे होते, म्हणजे अमेरिकेचे उपग्रह आपण एकाच वेळेस। हे विक्रमी उड्डाण होतं PSLV-C-34 मधून, बरोबर। तोच इस्रो पुढे जाऊन ऑपरेशन शक्ती राबवतो। आता ही ऑपरेशन शक्ती काय आहे, तर असा भारत चौथा देश बनतो ज्याने अंतराळातल्या दुसऱ्या देशांच्या उपग्रहांना हवेमध्ये अंतराळात नष्ट करण्याची क्षमता सिद्ध केली भारताने। म्हणजे आता भारत देश आपल्या भारतातून एक रॉकेट सोडू शकतो आणि अंतराळामध्ये चायनाचं एखादं रॉकेट फिरत असेल तर त्याला टार्गेट करून पाडू शकतो। हा असा अचीव करणारा भारत जगातला चौथा देश आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, भारत अजून विकसित देश नाही, आपला भारत अजूनही विकसनशील देश आहे। आणि विकसनशील असताना, प्रगतीच्या वाटेवर असताना, डेव्हलपमेंटच्या वाटेवरती असताना अशी गोष्ट अचीव करणं ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे। तोच देश गगनयान स्पेस स्टेशन मिशन पण राबवतो। म्हणजे आता येणाऱ्या 2 वर्षामध्ये भारतातील 3 अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे, आपल्या भारताच्या स्वदेशी बनावटीच्या अवकाशयानामध्ये बसून। त्याचं नाव असणार आहे गगनयान। ही अजून एक गौरवाची गोष्ट, इस्रोने आपल्याला गौरवाच्या गोष्टी देण्यामध्ये अजिबात कसूर केलेली नाही। ही पुढची गोष्ट अशी आहे की भारताने आता नुकतंच 2035 पर्यंत आपलं स्वतःचं एक स्पेस स्टेशन अंतराळामध्ये स्थापन करणार आहे। आणि असं स्पेस स्टेशन स्थापन करणारा पण भारत जगातला चौथा देश बनणार आहे। युरोपियन स्पेस एजन्सी, नासा, त्याच्यानंतर चायना आणि चायनानंतर आपला भारत देश हा जगामधला चौथा देश बनणार आहे ज्याचं सेपरेट अवकाशामध्ये स्पेस स्टेशन असणार आहे। थांबू नका, याच्यानंतर पण इस्रोने आपल्याला भरपूर काही गोष्टी दिल्यात मित्रांनो। आदित्य L1 मिशन म्हणजे सूर्याच्या उष्णतेचा अभ्यास करण्यासाठी किंवा सूर्याची काही चक्रीवादळे येतात, उष्णतेच्या लाटा येतात, औष्णिक लाट येते, त्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 हे मिशन भारताने लॉन्च केलं आणि सध्या सूर्याचा अभ्यास करत आहे। त्याचबरोबर शुक्राचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला माहिती आहे पृथ्वीची जुळी बहीण म्हणून आपण शुक्र ग्रहाकडे बघतो, कारण दोघांचा आकार सेम आहे, तेजस्वीपणा पण सेमच आहे, फिरण्याचा वेग पण सेम आहे। तर या शुक्राचा पण अभ्यास करण्यासाठी, कारण या शुक्रावरती सल्फर ग्रह आहे, सल्फर वायू आहे, त्या सल्फर वायूचा अभ्यास करून तिथे परत पुढे जाऊन जीवसृष्टी निर्माण होऊ शकते का याचा अभ्यास करण्यासाठी शुक्रावरती आपण शुक्रयान पण सोडलेला आहे। त्याचबरोबर आपण नासा सारखी जगप्रसिद्ध अंतराळ संस्था याच्यासोबत आपण करार पण केलेला आहे आणि नासा सोबत आपण निसार मोहीम राबवतोय। म्हणजे बघा, नासा सारख्या
सारख्या जगप्रसिद्ध अंतराळ स्टेशनला किंवा अंतराळ संस्थेला आपल्या इस्रोची दखल घ्यावी लागते त्यांच्या कामासाठी. आणि या निसार मोहिमेमधून आपण काय करणार आहे, आपल्या पृथ्वीवर येणारे जे ऍस्ट्रॉइड असतात किंवा उल्कापात होऊ शकतो किंवा पृथ्वीवर येणारा पुढे जाऊन संकट आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी, त्यांच्यावरती बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ही निसार मोहीम आपण लॉन्च केलेली आहे. बघा इस्रोने अजून काय दिलेलं आपल्याला. इस्रोने आपल्याला आपल्या भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट दिला. आपण चंद्रयान मोहीम, चंद्रावरती जाणारा आपण आपण 4था देश आहे चंद्रावरती जाणारा. मी पुन्हा एकदा सांगतो, आपण विकसनशील देश आहे आणि विकसित देशांच्या कॅटेगरीमध्ये जाऊन आपण चंद्रावरती पोहोचलेलो आहे. आपण मंगलयान दिलं. हे मंगलयान अक्षरशः फक्त 450 कोटी रुपयांच्या खर्चामध्ये, म्हणजे जर तुम्ही ग्रॅव्हिटी नावाची मूवी बघितली हॉलिवूडची तर त्याचा खर्च आहे काहीतरी 350 मिलियन आणि आपण फक्त 450 कोटीमध्ये आपण मंगळावरती पोहोचलो. पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळावर पोहोचणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. हे इस्रोने आपल्याला अभिमानाची गोष्ट तयार करून दिली. चंद्रयान 3 मोहीम, आपण चंद्रयान 1 लॉन्च केलं, त्याच्यानंतर चंद्रयान 2 लॉन्च केलं. पण चंद्रयान 2 लॉन्च आपण दक्षिण ध्रुवावरती, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरणारा जगातला पहिला देश म्हणजे आपला भारत देश आहे मित्रांनो. आणि या दक्षिण ध्रुवावरती उतरण्यासाठी आपण जे यान पाठवलं होतं किंवा आपण जे अवकाशयान पाठवलं होतं चंद्रयान 2, त्याचा रोवर त्या ठिकाणी उतरू शकला नाही, तो ढासळला किंवा कोसळला, कोलॅप्स झाला. त्याच्यानंतर आपण चंद्रयान 3 पाठवलं, त्याचा विक्रम रोवर आणि प्रज्ञान रोवर हे मात्र चंद्रावरती उतरले दक्षिण ध्रुवावरती. आणि दक्षिण ध्रुवावरती उतरणारा पण आपला भारत देश पहिला देश आहे. त्याच्यानंतर आदित्य L1 बद्दल तुम्हाला सांगितलंच आहे. त्याच्यानंतर एक्समोस्पॅट आहे आणि स्पेडेक्स एक आहे. स्पेडेक्स म्हणजे काय, अंतराळामध्ये ऑलरेडी एक उपग्रह आहे आणि दुसरा उपग्रह खालून लॉन्च करून त्याला एकमेकांसोबत फिट करणं. अंतराळात करायचंय फिट, खाली रिमोट वरून, कॅम्प्युटर वरून, पीसी वरून सगळं हे मॅनेज करायचंय. असा करणारा भारत जगातला तिसरा देश ठरलेला आहे मित्रांनो. म्हणजे भारताची ही जी अंतराळातली उडी आहे ती एवढी सहज सोपी नाही आहे. हे सगळं तुम्ही जे बघताय ते एवढं सहज सोपं नाहीये मित्रांनो. यासाठी भारताने खूप कष्ट केलेले आहेत. या इस्रोच्या स्थापनेचा इतिहास पण खूप रंजक आहे आणि हाच इतिहास तुम्हाला सांगायचा आहे. इतिहासाबरोबर तुम्हाला मी यासाठी कुठले कुठले अंतराळ यान वापरले गेले, श्रीहरिकोटा काय आहे, थुंबा काय आहे, PSLV काय, GSLV काय, मार्क 1 काय, मार्क 2 काय, त्याच्यानंतर क्रायोजेनिक इंजिनचा काय शोध लागला, या क्रायोजेनिक इंजिन देण्याबद्दल भारताबद्दल आणि अमेरिकेचे किती वाद झाले, त्याच्यानंतर क्रायोजेनिक इंजिन भारताने का स्थापन केलं आणि या क्रायोजेनिक इंजिनचा फायदा काय होतो, या सर्व गोष्टींचा आपण डिटेल अभ्यास करणार आहोत मित्रांनो. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अस्सल बात या YouTube चॅनलवरती. तर इस्रो ज्या वेळेस डॉक्टर होमी बाबा, तुम्हाला माहिती असतील आपल्या भारताच्या अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून आपण त्यांना ओळखतो, तेच आहेत हे होमी बाबा. आणि या होमी बाबांसोबत त्यांना साथ दिलेली आहे डॉक्टर विक्रम साराभाई या दोघांनी. म्हणजे एक आहेत भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक आणि एक आहेत भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक. हे दोघांनी आपल्या भारतासाठी खूप मोठं काम आणि खूप मोठं योगदान दिलेलं आहे मित्रांनो. तर भारतामध्ये अणु कार्यक्रम सुरू झाला होता कारण तुम्हाला माहिती होतं ओपनहायमर, तुम्ही मूवी बघितला असेल तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे अमेरिकेने 1945 ला जपानवरती अणुबॉम्ब टाकला होता आणि त्यावेळेस जगाला अणुबॉम्बची पॉवर कळली होती आणि त्याचसोबत ऍटम आणि या ऍटम मध्ये असणाऱ्या पॉवरची जगाला ताकद कळली होती. त्याच्यामुळे सगळे देश या अणुऊर्जेच्या पाठीमागे लागले होते, या ऍटमच्या पाठीमागे लागले होते. त्याच्याच मध्ये मोठा वाटा आहे आपल्या डॉक्टर होमी बाबांचा. होमी बाबा जवाहरलाल नेहरूंकडे गेले, जवाहरलाल नेहरूंना बोलले की आपल्याला अणु कार्यक्रमासाठी काहीतरी करावं लागेल. त्यावेळेस जवाहरलाल नेहरू म्हटले की आपल्या भारतासमोर संकट आहे अन्न टंचाईचा आहे, गरिबीचा आहे, बेरोजगारीचा आहे, उद्योगधंद्यांचा आहे. मग आपण याच्याकडे कसं बघायचं, लोकांना वाटेल की हा चैनीवरचा खर्च आहे. त्यावेळेस होमी बाबांनी त्यांना समजावून सांगितलं की हा खर्च आपल्याला कुणातरी मोठ्या विकसित देशांसोबत चॅलेंज करण्यासाठी, स्पर्धा करण्यासाठी नाहीये. आपण या अणु कार्यक्रमाचा उपयोग ऊर्जेसाठी, आपल्या एक नैसर्गिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि लोकांच्या घरामध्ये लाईट पोहोचवण्यासाठी करूया. लगेच जवाहरलाल नेहरू याला तयार झाले आणि जवाहरलाल नेहरूंनी त्यांना पूर्ण ऑटोनॉमस पॉवर देऊन टाकल्या की तुम्ही अणु कार्यक्रम चालू करा. आणि 1948 ला मित्रांनो आपल्या भारताचा अणु कार्यक्रम चालू झाला. अणु कार्यक्रम चालू झाला म्हणजे अणुवरती काम करणं चालू झालं, म्हणजे अणुतून ऊर्जा कशी निर्माण होते ह्याचं काम चालू झालं. डॉक्टर होमी बाबांनी बार्क ही संस्था स्थापन केली. त्याच्यानंतर डॉक्टर होमी बाबांनी विचार केला की आपण अणुसोबत आपल्याला अंतराळाचा पण कार्यक्रम चालू केला पाहिजे, कारण भारतामध्ये नेहमी पूर यायचे, भारतामध्ये दुष्काळ पडायचे, भारतामध्ये भूस्खलन होत होतं, भारतामध्ये अशा भरपूर प्रॉब्लेम होते आणि याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला अवकाश कार्यक्रमाची गरज होती, कारण रिमोट सेन्सिंग उपग्रह यासाठी फायदेशीर होते. मग हे रिमोट सेन्सिंग उपग्रहांसाठी काहीतरी शोध घ्यायला पाहिजे, पुढे जाऊन याचा आपल्या मानवी जनतेला
सॉरी आपल्या भारतीय जनतेला फायदा झाला पाहिजे, यासाठी त्यांचा विश्वासू साथीदार म्हणजे डॉक्टर विक्रम साराभाई यांच्यासोबत त्यांनी सहकार्य केलं. यांना सहकार्य करून त्यांनी काय केलं, या अणुविभागामध्येच एक संस्था स्थापन केली ज्याचं नाव आहे इन्कोस्पार. आता या इन्कोस्पारचा अर्थ काय आहे मित्रांनो, त्या इन्कोस्पारचा अर्थ आहे इंडियन नॅशनल कमिटी ऑन स्पेस रिसर्च. इंडियन नॅशनल कमिटी ऑन स्पेस रिसर्च याची स्थापना झाली 1962 ला मित्रांनो, आणि याचं अध्यक्ष केलं डॉक्टर विक्रम साराभाईंना. हे अणुऊर्जा विभागाच्या अंडरमध्ये. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी या दोघांनाही ऑटोनॉमस पॉवर दिली होती की तुम्हाला फ्री हँड आहे या दोन्ही गोष्टीमध्ये, अणुमध्ये आणि अवकाशामध्ये तुम्हाला जे संशोधन करायचं आहे यासाठी तुम्हाला फ्री हँड आणि तुम्हाला फ्री बजेट. बर, याच्यामध्ये मंत्रिमंडळ काहीतरी हस्तक्षेप करेल, संसदेमधून याच्यावरती काहीतरी कारवाई होईल, हे थांबवण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी या दोघांचे जे अंतराळ संस्था आणि अणुसंस्था आहे या दोघांना पीएमओ मध्ये समाविष्ट केलं. म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिसला निगडीत त्यांच्याशी संलग्न करून टाकलं. म्हणजे त्यांना काही जे इन्फॉर्मेशन द्यायची असेल किंवा घ्यायची असेल ती डायरेक्ट प्रधानमंत्र्यांशी. याने काय झालं, लाल फितीचा कारभार कमी झाला आणि यांना संशोधन करण्यामध्ये पुरेपूर वाव भेटला आणि त्यांनी ते काम करूनही दाखवलं. विक्रम साराभाई यांनी चॅलेंज दिलं होतं भारताला, म्हणजे आपल्या पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं होतं की मी 18 महिन्यांमध्ये अणुबॉम्ब तयार करून दाखवतो, 18 महिन्यांमध्ये. पण मित्रांनो, दुर्भाग्यपूर्ण गोष्ट अशी आहे की विक्रम साराभाईंचा नंतर विमान क्रॅश होऊन अपघातामध्ये निधन झालेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की हे घडवून आणलं होतं अमेरिकेच्या FIA जी त्यांची गुप्तहेर संघटना आहे, FBI वगैरे, तर त्यांनी हे घडवून आणलं होतं, CIA वगैरे, तर त्यांनी ठरवून त्यांचा काय करून मृत्यू घडवून आणला होता. आणि इथून पुढे 18 महिन्यामध्ये हा माणूस आपल्याला अणुबॉम्ब तयार करून देणार होता. तो कार्यक्रम 1964-1970 पासून एकदम पुढे जो गेला तो 1998-99 पर्यंत पुढे गेला. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो मित्रांनो या इन्कोस्पार मधूनच पुढे जाऊन इस्रोची स्थापना झालेली आहे 15 ऑगस्ट 1969 ला आपलं इस्रो फॉर्म झालेलं आहे. म्हणजे सुरुवातीला 1948 ला अणुविभाग, त्याच्यातून अणुविभाग, त्याच्यानंतर 1962 ला इन्कोस्पार आणि 1969 ला 15 ऑगस्ट 1969 ला आपलं आजचं जे इस्रो आहे ते फॉर्म झालेलं आहे. ओके, बरं, आता इस्रो स्थापन झाल्यानंतर काय, इस्रो स्थापन झाल्यानंतर आपण जे इस्रोची स्थापना झाली, आता अवकाश कार्यक्रम चालू करायचा होता, त्यासोबत अवकाश जे सॅटेलाइट आहेत ते लॉन्च करायचे होते. हे लॉन्च करण्यासाठी आपल्याला अवकाश केंद्राची गरज होती, लॉन्चिंग स्टेशनची गरज होती, लॉन्चिंग पॅडची गरज होती. मग हे लॉन्चिंग पॅड कुठे स्थापन करण्यात आलं, हे लॉन्चिंग पॅड स्थापन करण्यात आलं सुरुवातीला श्रीहरिकोटा आणि आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा आणि केरळमधील थुंबा या ठिकाणी. बरं, आता हे ठिकाणं समुद्राच्या किनारीच का लॉन्च केले जातात किंवा समुद्राच्या जवळच का केले जातात, तर त्याला कारण आहे मित्रांनो. सपोज आता हे या ठिकाणी आहे विषुववृत्त, हे 0 डिग्री आहे विषुववृत्त, आणि आपल्या पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते आणि आपल्या विषुववृत्तावरती पृथ्वीचा फिरण्याचा वेग किती असतो, पृथ्वीचा फिरण्याचा वेग असतो 1600 किलोमीटर प्रति तास. 1600 किलोमीटर प्रति तास ही पृथ्वी विषुववृत्ताजवळ फिरत असते. मग या फ्री व्हेलॉसिटीचा फायदा भेटावा म्हणून विषुववृत्ताच्या जवळ असणाऱ्या ठिकाणावरूनच उड्डाण केली जातात. मग विषुववृत्ताच्या जवळ कोणतं ठिकाण आहे, तर ते ठिकाण आहे श्रीहरिकोटा. मग श्रीहरिकोटाच का निवडलं, तर श्रीहरिकोटा जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर श्रीहरिकोटाच्या एका बाजूला पुलिकत नावाचं सरोवर आहे आणि त्याच्यानंतर श्रीहरिकोटाचं एक बंदर आहे, बेट आहे, आणि त्याच्या समोर इकडे बंगालचा उपसागर आहे. म्हणजे सुरुवातीला पुलिकत नावाचं सरोवर आहे, त्याच्यानंतर श्रीहरिकोटा हे बेट आहे आणि त्याच्यानंतर बंगालचा उपसागर आहे. म्हणजे सपोज पुढे जाऊन एखाद्या अवकाशयान उड्डाण केलं, त्याचा स्फोट झाला, त्याच्यामध्ये बिघाड झालं, त्याच्यानंतर त्याचे जे काही सुट्टे भाग आहेत ते खाली पडतायत, तर ते खाली पडताना ते मानवी वस्तीमध्ये पडू नयेत आणि ते समुद्रात पडावे आणि जीवितहानी टाळावी, यासाठी ते काय करतात, पूर्वेच्या बाजूला समुद्राच्या जवळ निवडलं जातं. म्हणून आपण आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा यासाठी निवडलेला आहे. आणि सोबत आपण काय करतो, ते पूर्वेला लॉन्च करतो. पूर्वेला जाताना त्याचं काय होतं, पृथ्वीच्या व्हेलॉसिटीचा, फिरण्याच्या वेगाचा फायदा होतो आणि यानाच्या इंधनाची बचत होते. म्हणून आपण श्रीहरिकोटा हे ठिकाण निवडलेलं आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण बघूया की भारताच्या प्रगती कशी झाली. सुरुवातीला आपण जे
पेलोड होता, म्हणजे अवकाशयान आहेत, ते अवकाशयान वरती घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे रॉकेट लागतं, बरोबर. मग आता हे रॉकेट कोणते कोणते आहेत की भारताने त्या रॉकेटमध्ये कशी प्रगती करत गेलेली आहे हे पण आपल्याला बघावं लागेल मित्रांनो. ह्याच्यामधलं सगळ्यात पहिल्यांदा बघा, भारताने सगळ्यात पहिल्यांदा कोणतं रॉकेट लॉन्च केलं होतं, तर भारताने आपल्या भारताच्या जमिनीवरून थुंबा या ठिकाणी ज्या वेळेस इस्रोची स्थापना झाली त्यावेळेस त्याला इस्रोला स्वतःचं कार्यालय नव्हतं, मग स्वतःची प्रयोगशाळा त्यांनी कुठे चालू केली होती माहिती आहे, सेंट मेरी नावाच्या एका साध्या चर्चमध्ये, केरळच्या थुंबामधील सेंट मेरी नावाच्या साध्या चर्चमध्ये त्यांनी स्वतःचं स्पेस स्टेशन किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट ओपन केलं आणि त्या ठिकाणी सगळे रिसर्च केले आणि त्याच ठिकाणून त्यांनी अमेरिकेकडून घेतलेलं नाईक अपाचे नावाचं सगळ्यात पहिल्यांदा एक रॉकेट लॉन्च केलेलं आहे. हे रॉकेटचं काम काय तुम्हाला माहिती आहे, रॉकेट काय करतो, अंतराळ यान वरती घेतो आणि तो अवकाशामध्ये घेऊन जातो. मग सगळ्यात पहिल्यांदा रॉकेट तयार केलं पाहिजे, मग नाईक अपाचे नावाचं हे रॉकेट आपल्या भारताने सगळ्यात भारताच्या जमिनीवरून लॉन्च केलेलं पहिलं रॉकेट आहे, नाईक अपाचे. त्याच्यानंतर भारताने काय केलं रे, मग भारताने नंतर श्रीहरिकोटा या ठिकाणी काय केलेलं आहे, स्वतःचं स्पेस स्टेशन तयार केलं आणि तुम्ही हे बघितलेलं असेल श्रीहरिकोटा या ठिकाणी, हे संपूर्ण बेटाचा परिसर आहे श्रीहरिकोटाचा आणि या ठिकाणी भारताने स्वतःचं स्पेस स्टेशन तयार केलेलं आहे किंवा आपण त्याला म्हणूया लॉन्चिंग पॅड तयार केलेला आहे. या ठिकाणी मग हे व्हेकल पण बनवलं जातं, पेलोड पण त्याच्यावरती मर्ज केला जातो आणि ते उड्डाण नंतर करतं. हे आपण बघणारच आहे ते कशा कशा प्रकारे करतं. आता मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ऐकलं असेल की भारताने PSLV मधून ध्रुवीय कक्षेमध्ये उपग्रह स्थापित केला, त्याच्यानंतर भूस्थिर कक्षेमध्ये उपग्रह स्थापित केला, सन सिंक्रोनस कक्षेमध्ये उपग्रह स्थापन केला. नक्की हे काय प्रकार आहे हे तुम्हाला माहिती नसेल, साध्या सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया की ह्या कक्षा काय असतात. आता बघा, ही पहिली कक्षा आहे पोलर कक्षा. आता आपली ही पृथ्वीचा ग्लोब आहे, या पृथ्वीच्या ग्लोब मध्ये तुम्हाला माहिती आहे इकडे नॉर्थ पोल आहे, इकडे साऊथ पोल आहे, म्हणजे वरती उत्तर ध्रुव आहे, दक्षिण ध्रुव आहे. मग असा उपग्रह लॉन्च करायचा जो साधारणतः 500 ते 1000 किलोमीटरच्या आतमध्येच असेल, 500 ते 1000 किलोमीटरच्या आतमध्ये असेल आणि तो पृथ्वीच्या उत्तर दक्षिण फिरेल. आता तो जर पृथ्वीच्या उत्तर दक्षिण फिरला तर काय होईल, उत्तर दक्षिण फिरताना तुम्ही बघा, कधी रात्री झोपला, तुम्ही पटांगणामध्ये झोपल्यानंतर तुम्हाला असं वरून अंतराळ यान जाताना दिसत असेल बघा, असं ब्लिंक ब्लिंक करत 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 ते जात असतं. ते कुठले उपग्रह असतात, ते असतात पोलर उपग्रह, हे ध्रुवीय उपग्रह असतात. ते सारखे प्रवास करत असतात, साधारणतः 90 ते 100 मिनिटाला त्यांची पृथ्वीला एक फेरी तयार पूर्ण होते. बरं, यांचं काम काय असतं, एवढ्या कमी अंतरावरती असतात म्हणजे काय करतात, हे थोडक्यात पृथ्वीचे फोटो काढतात. याला आपण म्हणूया IRIS, म्हणजे याला म्हणूया इंडियन रिमोट सेन्सिंग उपग्रह. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, दूरवरून पृथ्वीचे फोटो काढणे. बरं, फोटो का काढतात तुम्हाला माहिती आहे, कधी अचानक जंगलाला वणवा लागलेला असतो, कुठे बर्फ वितळलेला असतो, कुठे भूस्खलन झालेलं असतंय, कुठे पूर आलेला असतोय, काही ठिकाणी जंगलांचं प्रमाण कमी झालेलं असतंय, अशा ठिकाणी काय केलं जातं, याचे फोटो कंटिन्यू काढणं खूप गरजेचं असतं. उद्या जाऊन दहशतवादी आपल्या भारतामध्ये घुसतायत की काय, या सगळं बघण्यासाठी जे उपग्रह भारताच्या वरती एक नजर ठेवतात CCTV कॅमेरा म्हणून, तर ते असतात ध्रुवीय उपग्रह. या ध्रुवीय उपग्रह काय करतात, कंटिन्यू पृथ्वीला चक्कर मारत राहतात आणि पूर्ण पृथ्वीचं ऑब्झर्वेशन करत राहतात. ओके, मग हे आपल्या भारताचं पण ऑब्झर्वेशन करतात. याला झालं ध्रुवीय कक्षा उपग्रह. ही कमी कक्षा आहे, 500 ते 1000 किलोमीटरची. त्याच्यानंतर एक आहे सूर्य सिंक्रोनस किंवा आपण त्याला सर सिंक्रोनस ऑर्बिट म्हणतो. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे दुपारी 12 वाजता आपली सावली आपल्या पायाखाली असते, दुपारी 12 वाजता. मग अशा वेळेस पृथ्वीचं निरीक्षण करणं खूप सोपं असतं, कारण सावलीचा इफेक्ट या यानांवरती पडत नाही, कारण ते यानामध्ये सावली कॅप्चर होत नाही. मग ती यानांमध्ये सावली कॅप्चर न होता काय होतं, सपोज एका ठिकाणी बर्फ आहे, तो 10 दिवसांनी तिथला बर्फ वितळलाय का, एका ठिकाणी जंगल आहे, 10 दिवसांनी तिथल्या ठिकाणचं जंगल तुटलं गेलेलं आहे का, किंवा तिथली ग्रीनरी कमी झालेली आहे का, डोंगर आहे तो खचला आहे का, त्याला भेगा त्याची वाढलेली आहे का, हे सगळं अभ्यास करण्यासाठी सन सिंक्रोनस या उपग्रहातील कक्षा सोडले जातात. म्हणजे उपग्रहामध्ये कक्षेमध्ये उपग्रह सोडले जातात आणि तिथून त्याचे फोटो केले जातात, क्लिक केले जातात रोज दुपारी 12 वाजता. कारण सावली नसते, सावली आपल्या पायाखाली असते, त्याच्यामुळे तो फरक, कालचा आजचा परवाचा फरक लगेच त्या उपग्रहामध्ये कॅप्चर केला जातो. बरोबर, मग हा पण आपल्या निरीक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाची कक्षा आहे. ही पण कक्षा साधारणतः 500 आणि 1000 किलोमीटर मध्येच आहे, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचे आहे ते आहे जिओ सिंक्रोनस ऑर्बिट. जिओ सिंक्रोनस ऑर्बिट म्हणजे आपल्या पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर, 36,000 किलोमीटर वरती तो उपग्रह स्थापित केला जातो. आणि या उपग्रह स्थापित केल्यानंतर तो पृथ्वीवरती नजर ठेवतो किंवा पृथ्वीवरती काही गोष्टींसाठी मदत करतो आणि तो एका ठिकाणी स्थिर असतो. म्हणजे तो पृथ्वीसोबतच आपली पृथ्वीला पूर्ण स्वतःभोवती एक चक्कर मारण्यासाठी 24 तास लागतो. बरोबर, मग आणि या उपग्रहाला पण पृथ्वीभोवती चक्कर मारण्यासाठी 24 तास लागतो. म्हणजे तो आपल्याला काही
कोणत्याही वेळेला बघितल्यानंतर तो त्या ठिकाणी स्थिर आहे, जसा ध्रुव तारा आढळ आहे त्या ठिकाणी त्याप्रमाणे जिओ सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये स्थापित केलेला उपग्रह पण आपल्याला कायम वाटतो की त्या ठिकाणी तो थांबलेलाच आहे. तो स्पेसिफिक एका ठिकाणाची माहिती गोळा करण्यासाठी थांबलेला असतो. आणि जिओ सिंक्रोनस उपग्रहाची माहिती घेण्यासाठी किंवा जिओ सिंक्रोनस उपग्रह याचा फायदा काय आहे, तर ते आपल्या घरामध्ये तुम्ही आज टीव्ही पाहताय, तुम्ही मोबाईलवरती बोलताय किंवा तुम्हाला टेलिकम्युनिकेशन झालं, टेलिकम्युनिकेशन असेल किंवा मोबाईलचे सिग्नल असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला या जिओ सिंक्रोनस ऑर्बिट मधूनच तुम्हाला उपग्रहांमधून भेटतात. हे उपग्रह तुम्ही ऐकले पण असतील, तुम्ही जीसॅट उपग्रह ऐकला असेल, बरोबर. या जीसॅट उपग्रह काय करतो, तर तो रेडिओ सिग्नल खाली पाठवतो आणि ते रेडिओ सिग्नल आपल्या छत्र्या ज्या असतात आपल्या घरांवरती डीटीएचच्या, त्या छत्र्या कॅप्चर करतात आणि आपल्या घरामध्ये सिग्नल पाठवून आपण टीव्हीवरती बातम्या वगैरे बघत असतो किंवा सिरियल वगैरे बघतो, मूवी वगैरे बघतो. तर याचं काम करतं कोण, हे जिओ सिंक्रोनस ऑर्बिट. हे ऑर्बिट आपल्या ठिकाणी काम करू शकत नाही, याच्यावरून आपण मोबाईलवरती बोलू शकत नाही, टीव्ही बघू शकत नाही. का, कारण हे कायम फिरते असतात आणि हा भूस्थिर कक्षेमध्ये स्थापित केलेला एक स्थिर आहे. याचं काम स्पेसिफिक आहे, सिग्नल पाठवणं केयू बँडने आणि ते कॅप्चर करून आपल्याला टीव्हीवरती बातम्या दाखवणं, त्यासाठी ते असतात. ओके. आता तर बघा, तुम्हाला हे डीटीएचचं काम कसं करतं हे तुम्हाला जर बघायचं असेल तर मित्रांनो, ही झाली एखादा चॅनल आहे. आपण असं ठरवूया की हा स्टार ग्रुपचा कुठला तरी एखादा चॅनल आहे आणि या स्टार चॅनलने काय केलेलं आहे, कुठल्या तरी एका सॅटेलाइट सोबत करार केलेला आहे. मग हा करार केला असं लक्षात ठेवूया आपण, GSAT-9 नावाचा एक उपग्रह आहे, त्यासोबत त्यांनी करार केलेला आहे की तुम्ही काय करायचं, आमच्या चॅनलचे सिग्नल घरोघरी पोहोचवायचे. मग आता करार झाला, मग जीसॅटला काय करावं लागेल, सुरुवातीला स्टारला त्यांच्यासाठी एक पॉवरफुल सिग्नल स्टेशन तयार करावं लागेल. मग हे काय करतील, या पॉवरफुल सिग्नल स्टेशन पासून त्यांच्या चॅनलच्या सिग्नल या जीसॅटला पाठवतील. आता जीसॅट कडे गेलं, याला काय बोलतात रे, याला बोलतात अपलिंक करणं. सिग्नल वरती पाठवणं म्हणजे काय करणं, अपलिंक करणं. आता हे सिग्नल वरती गेलेले आहेत, मग आता हे काय करणार, हे तुम्हाला माहिती आहे हे भूस्थिर कक्षेमध्ये उपग्रह आहे, तो काय करणार, भारताला टार्गेट करणार. हा भारत आहे, या भारतामध्ये भारतभर हा सिग्नल पाठवणार स्टार ग्रुपचा. आता भारतभर सिग्नल पाठवल्यानंतर काय होतंय, सिग्नल गेल्यानंतर एका बिल्डिंगमध्ये, एका घरामध्ये एक व्यक्ती बसलेला आहे आणि त्याला स्टार वाहिनीवरची एखादी मालिका बघायची आहे किंवा त्याला एखादा मूवी बघायचा आहे. तर तो काय करेल, ज्या वेळेस तो चॅनल दाबेल, चॅनलचं बटन दाबेल आणि चॅनल प्ले करेल, त्यावेळेस त्याच्या घरावरती जी छत्री आहे पॅराबोलिक मोड मध्ये असते. बघा, पॅराबोलिक मोड मध्ये असते. आता पॅराबोलिक मोडच का असतो त्या छत्रीचा, म्हणजे असा कर्वच का दिलेला असतो, कारण वरून आलेले सिग्नल लांब 36,000 किलोमीटरचं अंतर कापून आलेले आहेत, त्यामुळे सिग्नलची पॉवर कमी झालेली आहे. हे केयू बँड मध्ये असतात सिग्नल, लक्षात ठेवा. आता हे केयू बँड काय आहे, के बँड काय, एल बँड काय हे तुम्हाला नंतर सांगेल. तर ह्या बँड मध्ये सिग्नल आलेले असतात, पॉवरफुल सिग्नल असतात, परंतु एवढं अंतर कापून आल्या कारणाने या सिग्नलची लेंथ किंवा पॉवर कमी झालेली असते. मग या पॅराबोलिक मोड मधील जे आपल्या घरावर छत्री असते, त्या छत्रीमध्ये काय केलं जातात, हे सिग्नल इथे धडकतात. सिग्नल धडकल्यानंतर आपण बघतो या ठिकाणी एक बूस्टर बसवलेला असतो. हे बूस्टर एका बरोबर त्या छत्रीच्या सेंटरला बसवलेला असतो. हे पॅराबोलिक मोड मधले जे आहेत ते अभिवाही सिग्नल नुसार सगळे सिग्नल एका ठिकाणी गोळा केले जातात, वरून आलेले सिग्नल, आणि आपल्या वायरच्या माध्यमातून घरातील टीव्हीला पोहोचवले जातात आणि मग ते सिग्नल पॉवरफुल बनतात आणि बूस्टरच्या माध्यमातून आपल्या सेट टॉप बॉक्स मध्ये येतात आणि सेट टॉप बॉक्स मध्ये आल्यानंतर आपल्या घरातील टीव्हीवरती आपण ती मालिका बघतो. एवढं सोपं आणि सिंपल सायन्स होतं याच्या मागचं जीसॅट मधून. मग आपण मगाशी बघितलं होतं की हे सर्व काम करण्याचं काम कोण करतं रे, भूकक्षेमध्ये स्थिर असणारा उपग्रह करत असतो, जो 36,000 किलोमीटर वरती आपण स्थिर केलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर मित्रांनो, आता हे झालं सर्व काही, आपण उपग्रहांचे प्रकार बघितले, ऑर्बिट वगैरे बघितलं. पण हे रॉकेट लॉन्चर जे असतात, म्हणजे कोणत्या रॉकेटमधून कोणता उपग्रहवरती पाठवायचा, यासाठी पण इस्रोने खूप डेव्हलपमेंट केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या भारताच्या मानाचा शिरा, म्हणजे शिरपेचातील मानाचा तुरा म्हणूया आपण त्यांना, ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तुम्हाला APJ अब्दुल कलाम माहितीच आहेत, आपल्या भारताचे राष्ट्रपती होते, त्याच्यानंतर इस्रोचे अध्यक्ष पण होते. त्याच्यानंतर त्यांनी भरपूर, त्यांना आपण मिसाईल मॅन पण ओळखतो. त्यांनी अग्नी सगळे उपग्रह बनवले, अग्नी मिसाईल बनवलेले आहे, पृथ्वी मिसाईल वरती काम केलेलं आहे, नाग क्षेपणास्त्र बनवलं होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी SLV म्हणजे एखादं पेलोड वरती घेऊन जाण्यासाठी, पेलोड म्हणजे थोडक्यात उपग्रह, लक्षात ठेवा. उपग्रह अवकाशात नेण्यासाठी, आपण उपग्रह डायरेक्ट वरती अवकाशात फेकू नाही शकत, तो घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे एखादं रॉकेट पाहिजे. मग हे रॉकेट तयार करण्याचं सगळ्यात पहिल्यांदा काम कुणी केलं होतं, तर ते केलं होतं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी. ओके. मग ते कुठलं केलं होतं, तर ते होतं स्पेस लॉन्च व्हेइकल.
सॅटेलाइट लॉन्च व्हेकल SLV नावाचं सगळ्यात पहिल्यांदा रॉकेट लॉन्च केलं होतं आणि याच रॉकेटने पुढे जाऊन आपण रोहिणी नावाचं एक उपग्रह पहिल्यांदा भारतातून लॉन्च केलेलं पहिलं उपग्रह आहे रोहिणी, लक्षात ठेवा. आणि भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट जो रशियाच्या स्पुटनिक उपग्रहातून आपण वरती पाठवला होता, रशियन स्पेस स्टेशन मधून पाठवला होता. त्यांचं नाव आहे कॉस्मॉस त्यांची स्पेस एजन्सीचं नाव आहे. आपल्या स्पेस एजन्सीचं नाव इस्रो आहे. तर त्या कॉस्मॉस मधून आपण आर्यभट्ट वरती पाठवला होता आणि SLVतून आपण भारतातून पहिला उपग्रह पाठवला होता, त्याचं नाव होतं रोहिणी, लक्षात ठेवा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. बर, किती किलोचा? 40 किलो पर्यंत जर वजन असेल एखाद्या उपग्रहाचं तर तो उपग्रह वरती स्टेशनमध्ये पाठवण्यासाठी, अंतराळात पाठवण्यासाठी आपण SLVचा वापर केला. पुढे जाऊन आपण SLVच्या जागेवरती ASLVचा वापर करू लागलो. ASLV म्हणजे अगुमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. थोडक्यात काय केलं, याच्यामध्ये थोडीशी सुधारणा केली, पॉवर वाढवली आणि उपग्रह जो 40 किलोचा होता तो आता 150 किलो पर्यंतचे उपग्रह आपण काय केले, अवकाशामध्ये पाठवण्यासाठी याचा वापर करू लागलो, ASLVचा. पुढे जाऊन उपग्रहांचे वजन वाढले. तुम्हाला माहितीच आहे, आपण जे चंद्रयान लॉन्च केलेलं आहे, गगनयान लॉन्च करणार आहोत किंवा उद्या स्पेस स्टेशनवरती अवकाशात बांधणार आहोत, ते वरती नेण्यासाठी किंवा तेवढ्या अंतरावरती नेण्यासाठी पॉवरफुल रॉकेटची गरज असते. हे SLV झालं, ASLV झालं, हे रॉकेट एवढे वजनदार नाहीत किंवा एवढं वजन पेलू शकत नाहीत, 150 आणि 40 किलो, त्याच्यामुळे ते सक्षम नाहीयेत. मग पुढे जाऊन आपण काम केलं आणि भारताच्या मानाचा तुरा, ओके, आपण म्हणूया PSLV. या PSLVचा सक्सेस रेशो या जगातल्या सगळ्यात जास्त रॉकेटमध्ये आपल्या PSLVचा सक्सेस रेशो आहे 90%, लक्षात ठेवा. म्हणजे कुठल्याही अंतराळ संस्थेचा सक्सेस रेशो एवढा नाहीये. म्हणजे एखादं उड्डाण करण्यात ते सक्सेसफुल होतंय याचा रेशो आहे 90%. या PSLVचा, या PSLVचा लॉंग फॉर्म आहे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. हे आपण निर्माण केलं आणि 1700 किलो पर्यंतचे उपग्रह जर असतील तर आपण ते PSLV ने वरती नेतो. आजपर्यंत आपल्या भारतामध्ये जेवढे उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत त्यातले जवळपास निम्म्याच्या वरती म्हणूया किंवा आपण 70-80% म्हणूया, हे आपण PSLV ने लॉन्च केलेले आहेत. आणि मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं, जगामध्ये भारताने विक्रम केला होता. 104 उपग्रह एकाच वेळेस अंतराळामध्ये स्थापित केले होते. ते 104 उपग्रहामधले 92 उपग्रह अमेरिकेचे होते आणि हे उपग्रह स्थापित करण्यासाठी पण आपण हेच रॉकेट वापरलं होतं, ज्याचं नाव होतं PSLV C37 क्रमांकाचं ते उपग्रह होतं. ज्या उपग्रहाने आपण काय केलं होतं, ते 104 उपग्रह प्रक्षेपित केले होते 1700 किलो पर्यंतचे. जर त्याच्यापेक्षा वजनदार असतील तर, जसं की मंगळयान आहे, आता मंगळयानला आपण PSLV वापरलेला आहे. चंद्रयान 1 ला पण आपण PSLV वापरलेला आहे. पण चंद्रयान 2 किंवा चंद्रयान 3 हे वजनाने खूप जास्त होते. GSAT-9, GSAT-29 हे वजनाने जवळपास 450-500 किंवा असं म्हणूया आपण 1.5-2 टनाचे उपग्रह होते. आता एवढे जर 2-2, 3-3 टनाचे उपग्रह असतील तर PSLV घेऊन जाऊ शकत नाही. मग त्यासाठी काय, तर त्यासाठी आपण तयार केलं GSLV. हे GSLV आहे. या GSLV ला आपण बाहुबली उपग्रह म्हणतो. बाहुबली रॉकेट म्हणजे साधारणतः 2.5 टनापासून ते 4 टनापर्यंत, 2.5 टनापासून ते 4 टन पर्यंत मोठे मोठे उपग्रह हे GSLV अवकाशामध्ये स्थापित करत असतात. अशा प्रकारे आपण काय केलं रे, या रॉकेटची निर्मिती केलेली आहे. आता याच्या स्टेज पण आहेत मित्रांनो. जसं की हे 5 स्टेज मध्ये होतं. 5 स्टेज मध्ये सगळ्यात सॉलिड आता इंधन, तुम्ही म्हणणार याचं इंधन काय, तर सॉलिड इंधन असते. हे सॉलिड इंधन असते म्हणजे स्थायी रूपामध्ये असतं. एकदा पेटवलं की त्याला कंट्रोल करता येत नाही. जसं आपण घरी दिवाळीमध्ये रॉकेट उडवतो, रॉकेट एकदा आपण पेटवलं की ते, कारण सॉलिड दारू असते त्याच्यामध्ये, ती पेटली की एकदा त्याला कंट्रोल करायचा कुठलाही सिस्टीम नाहीये. त्यामुळे जोपर्यंत ते जळत राहणार तोपर्यंत उडत राहणार. आणि हे झालं ASLV पण सेम सॉलिड बुस्टर्स होता. फक्त फरक आहे या 2 रॉकेटमध्ये, PSLV मध्ये आणि GSLV मध्ये. याच्यामध्ये जे इंधन वापरलं होतं PSLV मध्ये 4 स्टेज मध्ये आहे. पहिल्यांदा सॉलिड, त्याच्यानंतर लिक्विड, परत सॉलिड आणि परत लिक्विड. तुम्हाला माहिती आहे गाडीमध्ये पेट्रोल असतं. गाडीमध्ये पेट्रोल असल्यानंतर आपण गाडीचा वेग कमी करू शकतो, गाडी वळवू शकतो, गाडी फिरवू शकतो. उद्या जाऊन एखादं रॉकेट अवकाशामध्ये स्थापित करायचं आहे, अवकाशात स्थापित करायचं आहे आणि त्याला दिशा बदलायची असेल तर दिशा बदलण्यासाठी मग आपल्याला लिक्विड पेट्रोलियम किंवा लिक्विड बूस्टर पाहिजे. मग यासाठी आपण PSLV मध्ये लिक्विड बूस्टर वापरतो, वेग कमी करण्यासाठी, जास्त करण्यासाठी. आणि GSLVचं बघायला गेलं तर GSLV फक्त 3 स्टेज मध्येच आहे. सगळ्यात पहिल्यांदा सॉलिड, वेग भेटण्यासाठी. कारण जर तुम्हाला एवढं वजन अचानक बूस्ट करून वरती न्यायचं असेल तर तुम्हाला सॉलिड दारूच पाहिजे पेटवण्यासाठी, बरोबर. मग सुरुवातीला सॉलिड, त्याच्यानंतर लिक्विड आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची स्टेज मध्ये हे जे उपग्रह आहे, हे रॉकेट भूस्थिर कक्षेपर्यंत जाते. 36,000 किलोमीटर पर्यंत नेण्यासाठी उपग्रह. त्यासाठी त्याला पुढे जाऊन ऑक्सिजनची गरज पडते. तुम्हाला माहिती आहे एखाद्या आग पेटण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागते. ऑक्सिजन नसेल तर आग आपोआप विझते आणि एवढ्या दूरवरती ऑक्सिजन नाहीये. म्हणजे साधारणतः 500 किलोमीटरच्या वरती ऑक्सिजन अवकाशामध्ये भेटत नाही. मग अशा वेळेस
काय, मग अशा वेळेस ह्याच्यामध्ये क्रायोजेनिक इंजिन बसवण्यात आलं. मग क्रायोजेनिक इंजिन बसवण्यात आल्या कारणाने आपल्या भारताचा भूस्थिर कक्षेमध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आपण सक्षम झालो GSLV मुळे. आता तुम्ही म्हणाल हे क्रायोजेनिक इंजिनचा काय प्रकार आहे, तर क्रायोजेनिक इंजिन बद्दल तुम्हाला जर सांगायचं मित्रांनो, तर हे झालं क्रायोजेनिक इंजिन. सगळ्यात पहिल्यांदा हे बघा, हे उपग्रह असतो, हे खाली आहे ते सगळं रॉकेट आहे. या रॉकेटच्या सर्वात वरती उपग्रह म्हणजे पेलोड बसवला जातो आणि तो झाकला जातो. वरती अवकाशात गेल्यानंतर ज्या वेळेस तुम्हाला ज्या ठिकाणी तो स्थापित करायचा आहे त्या ठिकाणी हा पेलोड बाहेर येतो आणि उपग्रह स्थापित केला जातो. आणि नंतर मग हा जो माल आहे तो खाली पृथ्वीवरती ढासळतो. तो ढासळून कुठल्या तरी मानवी वस्तीमध्ये पडू नये म्हणूनच आपण समुद्राच्या बाजूने उड्डाण करत असतो, कारण पुढे जाऊन तो समुद्रात पडावा आणि जीवितहानी होऊ नये म्हणून. बरोबर, हे झालं क्रायोजेनिक इंजिन. आता या क्रायोजेनिक इंजिनचा इतिहास खूप रंजक आहे. 1990 साली आपल्या भारताने रशिया सोबत करार केला होता. बरं, हे क्रायोजेनिक इंजिन अगोदर काय ते तुम्हाला सांगतो, नंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतो. क्रायोजेनिक इंजिन म्हणजे असं इंजिन आहे जे स्वतःचं इंधन स्वतः तयार करतं. तर मित्रांनो, आता बघूया क्रायोजेनिक इंजिन बद्दल. तुम्हाला मी सांगितलं होतं मगाशी की आपल्या GSLV मध्ये क्रायोजेनिक इंजिन बसवण्यात आलेलं आहे. तर हे क्रायोजेनिक इंजिन म्हणजे नक्की काय आहे, तर अवकाशामध्ये गेल्यानंतर आग पेटण्यासाठी किंवा जे इंधन जळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते तुम्हाला सांगितलं होतं. ऑक्सिजन शिवाय आग पेटू शकत नाही. मग हे ऑक्सिजन ऑटोमॅटिक याच्यामध्येच आपण भरलेलं असते या क्रायोजेनिक इंजिन मध्ये, पण ते मायनस आणि सॉलिड फॉर्म मध्ये असते. म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन असतो, जे मेन इंधन आहे हायड्रोजन, हे आग पेटवण्यासाठी आणि त्या आगीला वाढवण्यासाठी ऑक्सिजनचं काम करतं. म्हणजे ऑक्सिजन आहे, म्हणजे हायड्रोजन याच्यामध्ये -183 डिग्री मध्ये भरलेला असतो आणि ऑक्सिजन याच्यामध्ये -179 डिग्री मध्ये भरलेला असतो. आणि हे वरती गेल्यानंतर काय करते रे, एकमेकांना हेल्प करून आग पेटवते आणि बूस्ट पॉवर देते आणि थ्रस्ट तयार करून आपल्या अवकाशयानाला अजून वरती घेऊन जाण्याचं काम करते. कारण का, तर अवकाशामध्ये ऑक्सिजन नाहीये आणि मग ऑक्सिजन आपण काय करतो, सॉलिड फॉर्म मध्ये याच्यामध्येच भरतो. आता या क्रायोजेनिक इंजिनचा इतिहास खूप रंजक आहे. हे तुम्हाला बघितलं असेल की अत्यंत कॉम्प्लिकेटेड इंजिन आहे, अत्यंत कॉम्प्लिकेटेड इंजिन आहे. तर हे तयार करण्यासाठी आपण रशियाला आपण मदत मागितली होती आणि रशियासोबत आपण करार पण केला होता. रशिया आपल्याला 1990 मध्ये आपण रशियासोबत करार केला आणि रशिया आपल्याला क्रायोजेनिक इंजिन बनवून देण्याचे टेक्नॉलॉजी देणार होता. पण नंतर अमेरिकेने याच्यामध्ये कोडा घातला. अमेरिकेला असं वाटलं की आपण या क्रायोजेनिक इंजिन मधून ICBM तयार करेल. ICBM तयार केलं म्हणजे इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल तयार करेल आणि उद्या जाऊन आपण आंतरखंडीय क्षेपणास्त्र अमेरिकेच्या विरोधात, युरोपच्या विरोधात वापरू शकतो. म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडात जाणारं, एवढ्या लांब प्रवास करणारं आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल तयार करेल आपण या क्रायोजेनिक इंजिनचा वापर करून. म्हणजे अवकाशासाठी न वापर करता आपण काय करेल रे, मिसाईल तयार करेल. म्हणून त्यांनी रशियाला धमकी दिली की भारत MTCR चा सदस्य नाहीये. MTCR एक करार आहे, ज्या करारामध्ये एखादी टेक्नॉलॉजी आण्विक टेक्नॉलॉजी कोणत्या देशाला द्यायची असेल तर त्यासाठी MTCR चा सदस्य होणं गरजेचं असतं आणि भारत त्यावेळेस MTCR चा सदस्य नव्हता. त्यामुळे अमेरिकेने रशियाला धमकी दिली की तुम्ही कुठलीही टेक्नॉलॉजी भारताला द्यायची नाही. मग रशियाने नकार दिला की आम्ही आता या करारास मोडू शकत नाही आणि तुम्हाला टेक्नॉलॉजी देऊ शकत नाही, परंतु एक मैत्री किंवा मित्रत्वाचं नातं म्हणून आम्ही तुम्हाला बनलेले तयार क्रायोजेनिक इंजिनच देऊन टाकतो. मग रशियाने मैत्रीला जागून आपल्याला 7 क्रायोजेनिक इंजिन दिले. मग आता नंतर इस्रो समोर चॅलेंज तयार झालं की आपल्याला काय करायचं, आता या क्रायोजेनिक इंजिन मधून रिव्हर्स इंजिनिअरिंग तयार करायची आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग करून हे नवीन क्रायोजेनिक इंजिनच तयार करायचं. मग 1990 पासून भारताने तो प्रोग्राम चालू केला होता या क्रायोजेनिक इंजिन बनवण्याचा. तो कार्यक्रम 2015 पर्यंत चालू होता आणि 2015ला आपण भारताचं स्वदेशी बनावटीचं क्रायोजेनिक इंजिन बनवलं आपल्या इस्रोने. म्हणजे मित्रांनो, इस्रोने अशा प्रकारे आपल्याला अभिमानाचे खूप क्षण दिलेले आहेत. एक, इस्रो ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस रॉकेट नेण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःचा वाहन नव्हतं. सायकलीवरून वाहून नेणारी, बैलगाडीमध्ये वाहून नेणारी इस्रो नंतर जगामध्ये सर्वात जास्त उपग्रह प्रक्षेपित करणारी, मोठमोठ्या मोहिमा, कामगिरी सहज पेलवणारी आणि आज जगातले विकसित देश भारताच्या इस्रोच्या सॅटेलाइट मधून किंवा रॉकेट मधून आपल्या भारतात येऊन त्यांचे अंतराळयान भारतामध्ये किंवा जगामध्ये प्रक्षेपित करत असतात. का करतात, तर नासाचा खर्च, युरोपियन स्पेस एजन्सीचा खर्च त्यांना परवडत नाही. आपले इस्रो त्यांच्यापेक्षा 40 ते 50% कमी दरामध्ये त्यांचे अवकाशयान किंवा अंतराळयान काय करतात रे, वरती अवकाशामध्ये स्थापित करतात. त्याच्यामुळे आपल्या इस्रोने जवळपास 2014 पासून आतापर्यंत 5000 कोटी रुपये फक्त दुसऱ्या बाहेरच्या देशांचे अंतराळयान जे आहेत ते बाहेर प्रक्षेपित करून कमावलेले आहेत. ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या इस्रोचा हा गौरवान्वित इतिहास तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.